फर्स्ट टाइम हातातून माईक घेतलाय, गाणं वगैरे काय बोलणार नाहीये, पण 4 शब्द खरंच मनापासून बोलावेसे वाटतात, कारण की आयुष्यभर त्यांनी खूप काही केलेलं आहे आणि असा प्रसंग कधी भेटला नाही की त्यांना व्यक्त करू शकू. तर लिहूनच आणलं, पाठांतर काय होत नाही आता, वर्ष झाले स्टडी सोडून. तर सगळ्यात प्रथम म्हणजे माझं जे इंट्रोडक्शन माझ्या वडिलांबरोबर झालं. प्रत्येकाचं कसं असतं, पहिल्याच दिवशी बाळ जन्मलं, हातात आले, तुम्हाला मुलगी झाली, कॉंग्रॅच्युलेशन्स. झाली मुलगी, कॉंग्रॅच्युलेशन्स हे फक्त फोनवरती कळालं होतं. प्रत्यक्ष भेट जी झाली ती 3 महिन्यानंतर. कारण की जेव्हा डिलेव्हरीची डेट होती तेव्हा जे त्यांचं ट्रेनिंग होतं आणि त्यामुळे ते ट्रेनिंगसाठी रवाना झाले आणि त्यानंतर मी जन्मली. त्यामुळे आमची पहिली भेट जी होती ती 3 महिन्यानंतर. त्याच्यानंतर जे झालं की लहानपणीचे खूप किस्से असतात, जास्त काही नाही पण सांगते, थोडी जे लक्षात आहेत, लहानपणीचं काही आठवत नाही, पण एवढे नक्की की जेव्हा कपडे आणायचे बाप्पा, बॉक्स भरून कपडे घेऊन यायचे आणि त्याच्यातून जो आवडायचा तो घालायचा. असं म्हणजे होतं की ना, एक ड्रेसच आणा, 2च ड्रेस, असं बॉक्स आणले जायचे माझ्यासाठी. त्यानंतर कधी जे बोलतात ना की पोलिसांचं सगळ्यांनाच माहिती आहे, काही नातेवाईक आले, त्यांना सांगू इच्छिते की जेव्हा आपण लहान असतो, म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो, पोलीस डिपार्टमेंटमध्ये वडील असल्यामुळे आम्हाला कधी त्यांचा टाइम भेटला नाही, सणावारांना ते कधी घरी नव्हते. पण जेव्हा देखील आम्हाला त्यांना टाइम भेटायचा, आम्ही झोपलेलो असताना आमच्या डोक्यावरून हात नेहमी फिरवला जायचा आणि त्याचा स्पर्श अजूनही नाही आठवतो. त्यानंतर जे 10वीला मला भेटले होते 90%, सगळ्यात आयुष्यात म्हणजे खुशीचा आनंद जो होता तो माझ्या वडिलांसाठी मी तेव्हा दिला होता असं मला वाटतं. आयुष्य हे कसं जगायचं, आनंदाने कसं जगायचं, इनफॅक्ट हे मला त्यांच्याकडूनच समजलंय. त्यानंतर काही प्रसंग आले आमच्या आयुष्यामध्ये, वडिलांच्या आयुष्यामध्ये, पण त्यांची जी झळ असते, जे वाईट प्रसंग आला त्याच्यामुळे झळ आम्हाला कधीच लागू दिली नाही. मी घरातली सर्वात लहान आहे आणि म्हणतात ना, बाप आहे तोपर्यंत परिस्थितीचे काटे कधीच आपल्या पायापर्यंत पोचत नाही. तुमच्या सर्वात खंबीर माणूस आम्ही कधीच पाहिला नाही. तुमचा हात जरी आमच्या खांद्यावर असला तरी समोरच्या संकटांना मात देण्याची ताकद माझ्यात आहे. आज माझे जे काही अस्तित्व आहे त्यांचे संपूर्ण श्रेय मी माझ्या वडिलांना देऊ इच्छिते. मी मुलगी असूनही मला कधीही मुलापेक्षा कमी त्यांनी मानले नाही. स्वतःची झोप भूक याची काहीही विचार न करता आमच्यासाठी आमचे वडील 39 वर्ष झाले आहेत पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करत आहेत आणि आमच्यासाठी त्यांनी जे काही केले, गंभीर परिस्थितीला योद्ध्यासारखे सामोरे गेलात. खरंच प्राऊड आम्ही फील करतो जे आम्ही तुमचे मुले आहोत. पप्पांची लाडकी हे माझ्या सगळ्या कुटुंबियांना माहितीच असेल, पण मुली या बापाच्या लाडक्याच. मी माझ्या आयुष्यात जिकडे चुकले तिकडे त्यांनी मला सपोर्ट केलात. तुम्ही मला सांभाळून घेतलं, खंबीरपणे सोबत राहून उभे राहिलात. मला आयुष्य कसं जगलं पाहिजे हे शिकवलं, त्यासाठी मनापासून धन्यवाद. आहे अजून आहे 2च मिनिटं फक्त मला एकच दिवस भेटला व्यक्त होण्यासाठी. मी कधीच त्यांना काही बोलत नाही आणि बोलणारही नाही मे बी, पण थोडासा फक्त धीर द्या. लहानपणी जेव्हा फुग्यासाठी मी हट्ट करायची, तशीच आजही एका मुलीची आई आहे, तरी सुद्धा आज पण जे हवे ते हक्काने मागते आणि ते न विसरता मला दिलं जातं. असं कुठलीच गोष्ट नाही की जी मला अजूनपर्यंत मागितल्याने नाही भेटली आहे. मुलावर स्पेशली दादा, आई तुझ्यासाठी जसं आईचं मुलावर आणि बापाचं मुलीवर प्रेम हे खरं, पण दोघांवर तेवढंच प्रेम असतं. हे फक्त गमतीने केलेलं विभाजन असतं. मम्मीला कसं विसरेन, 39 वर्ष जी तिने साथ केली माझ्या पप्पांना, त्यांचं काम समजून घेतलं, सांभाळून घेतलं, आम्हाला सांभाळलं. मम्मी पप्पा हे माझे लव्ह बर्ड्स आहेत आणि माझे इन्स्पिरेशन सुद्धा. ACP झाले तरी मम्मीशिवाय पप्पांचं काही पान हलत नाही आणि माझंही आयुष्य असंच असावं असं मला वाटतं. पप्पांची कामगिरी आम्ही पाहिलेली आहे. ACP असली तरी डिपार्टमेंटमधील दुसरे जे म्हणजे त्यांचे सहकारी आहेत, त्यांच्याशी जे वागणं आहे ते सर्वांनाच माहिती आहे.
त्यांनी बऱ्याच लोकांना समजावून सांगितलं, काउन्सिलिंग केलं, बरेच संसार तुटण्यापासून वाचवले. बाहेरून जरी फणसासारखे वाटत असतील काही जणांना, पण आतून ते फणसाच्या गऱ्याप्रमाणेच गोड आहेत. त्यांचा नेहमीचा एक डायलॉग आणि खरंच जे सत्य आहे, जितके पैसे मी कमवले नाहीत तेवढी मी माणसे कमवली आहेत आणि आज मी बघू शकते. खरंच इतके वर्ष जे तुम्ही आम्हाला आता टाइम नाही देऊ शकलात, आता आमच्यासोबत तुम्ही नेहमी घरी असालच याचा आनंद आहे. पण माहिती आहे तुम्ही काही घरी बसणार नाही आणि जे सगळ्यांच्या समोर आता जाहीर केलेलं आहे. त्यामुळे जरी आम्ही तुम्हाला काही देऊ नाही शकत, पण पुढील आयुष्यात तुम्हाला नेहमी आनंदी ठेवू हे वचन मी तुम्हाला आज देते. पप्पा, तुम्ही आमच्यासाठी खूप केलं, आयुष्यभर केलं, अजूनही करत आहात. आम्ही नाही बोलून दाखवत, पण पप्पा, आय लव्ह यू अँड वी लव्ह यू. तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नेहमी आनंदी राहा, हसत राहा, हेल्दी राहा आणि नेहमी असेच सुखात राहा, हीच आमची सदिच्छा. थँक्यू.